कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपर्णा बरी होण्यासाठी तिला हवं तसं वातावरण ठेवू आपण. म्हणजे तिच्याशी बोलताना तिला काय हवंय ते देताना तिला जे हवंय ते देऊया. हा, काउन्सिलिंगमुळे 100% फरक पडेलच, पण तिच्या जवळच्या माणसाने तिची काळजी घेतली ना तर ती आणखी लवकर बरी होईल असं वाटतंय मला. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आपण खूप एकटं राहतेय. म्हणजे तिच्याशी काही बोलायला गेलं ना तर तुटकच बोलतेय ती. आणि डॉक्टर म्हणतात चांगल्या वातावरणात ठेवून तिच्याशी चर्चा करायला हवी. पण तीच जर काही बोलत नसेल तर काय करणार आपण? रुपालीताई, मला पण हे जाणवतंय. म्हणजे दिवसभरात एकदाही वंस किचन मध्ये आला नाही असं आजपर्यंत कधीच नाही झालंय हो. खरंय, अपर्णा आल्यापासून ती कोणाशीच आपुलकीनं बोललेली नाहीये. त्यामुळे मला पण काळजी वाटते. हे बघा, दीदी कोणाशी जास्त बोलत नाही हे मान्य आहे मला, पण यात तिची काय चूक आहे सांगा बरं. अहो, एवढ्या मोठ्या अपघातानंतर काय अपेक्षा करणार आहे आपण दीदीकडून? हो, अजून आपण मला डॉक्टरांना पण दाखवलं नाहीये. अरे अमोल बाळा, असं नाहीये, आम्हाला असं नाही म्हणायचंय. रुपालीताई, तुम्ही सगळं घर सांभाळता, पण दीदी कोणाशी काय बोलत नाही म्हणून आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत. तिच्यासारखं शांत बसून राहायचं ही पद्धत किती योग्य आहे सांगा बरं. अहो, त्यांना वाटलं ते बोलतायत त्या. मला बरे करण्यासाठी आपण ट्राय तर केलं पाहिजे ना. ते आजारी आहे ना. बघा, लहान पोराला कळतंय ते आपल्याला कळना. रुपालीताई, स्वप्नील सर, दाजींनी लय धडपड करून दीदीला शोधून काढले. आपल्याला फक्त तिला तिच्या घरची आणि तिची ओळख करून द्यायची आहे. तेवढं पण होईना झालं आपल्याकडनं. डॉक्टरांनी जे सांगितले तेच करायला हवं आपण सगळे. म्हणजे मला लवकर बरी होईल आणि मला तर तिला खूप खुश ठेवायचे. हे बघा, देवाच्या कृपेने दीदी घरी आली. स्वप्नील सर, अहो आपण तिची काळजी घ्यायची सोडून आपण तिच्यातले दोष बघत बसतोय तेच कळणं झालं मला. मोठे बाबा, मी तर माझं आणि माझं लॉकेट पण बनवलं नाही अजून. अरे लक्षात नाही राहिलं माझ्या. अहो, ते लॉकेट वंसांच्या समोर आणल्यावर त्यांना आधीच्या गोष्टी आठवतील का? हा, असं होऊ शकतं कदाचित. ते लॉकेट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हे पाहून मला नक्कीच बरे वाटते. हा, ही आयडिया वर्क होऊ शकते. दीपक, आपण आजच तसं लॉकेट बनवून घेऊ. चल. हो, चला. थँक्यू दीपक मामा, थँक्यू मोठे बाबा. चल. यम यम बी. दीपा 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 ए ए दीपा, अगं खरी बंदूक आहे ती. तिचं जर लॉक निघालं ना चुकून आणि खटका दाबला गेला ना तर तो तुझा हवेतला गोळीबार आहे ना खोलीत होईल. खेळ संपल सगळा. ते इकडे ते माहिती मला, एवढी आडेन नाही मी. धोकादायक माहिती मला ती. माहिती. हसू नका लय. काल आपलं बोलणं झालेलं आहे, त्याच्यावर विचार करा, काहीतरी उपाय काढा. दीपा हे बघ, माझे प्रयत्न चालू आहेत अगं. हे बघ, तुला त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. आणि ऐक बघ, आता मी कामाला चाललोय, तू काळजी घे. म्हणजे कोणाला काय कळून देऊ नको. जरा आवाज थोडा कमी ठेव. हा, आपलं फिक्स मध्ये ठरलेलं आहे साहेब. आज रूमच्या बाहेरच निघायचं नाही. तुझं फिक्स मध्ये ठरलेलं तुझं अवघडच आहे राव कॅल्क्युलेशन. तू मध्येच चिडते, मध्येच रागावते. काल रात्री झोप उडवून ठेवली होती माझी. अय बिल्डर, झोप उडवली म्हणजे काय? मी काय केलं? ओ, दीपा म्हणते तर मला, माझ्या डोक्यात जर काही एखादा विषय गेला ना मग झाऱ्यानंच वारा घालत असते मी. ए बाई, ए तुझी ही भाषा, झाऱ्यानी वारा बिरा, एक खोलीपर्यंत ठीक आहे. बाहेर जाऊन बोलू नको, कुणाला तरी कळल. हे बघ दीपा, माझ्या डोक्यावर आधीच टांगते तलवार आहे. आम्हाला जाऊन तरी काय करणार आहे मी, माझं मलाच माहिती. साहेब, तुम्हाला लय त्रास होऊ राहिला ना? खरं सांग, लय त्रास होऊ राहिला ना? माझ्या त्रासाचं काय? माझ्या त्रासाचं काय? हो की तुला त्रास होतोय कळतंय की मला, पण मी करतोय ना प्रयत्न काहीतरी. दीपा हे बघ, आता अमोलच्या सुखासाठी जे काय करावं लागतं ना ते करतोय मी. तू समजून घे. बघ, आपल्याला मी शोधणार आहे लवकर. तोपर्यंत आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे ना. प्लीज घे ना समजून. ठीक आहे. ऐका ना साहेब, मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं बरं का. या मॅडम आहे ना, तुमची बायको लईच साधे आहे का हो? का? घरातले त्यांच्याबद्दल लईच प्रेमाने बोलते तो. माझी आप्पी आहेच तशी. सगळ्यांना जोडून ठेवते, कोणाला दुखवत नाही. कोणाच्या मनात जरी आलं ना तरी कोणती अशी रागून नाही बोलत.
क्वालिटी क्वालिटी क्वालिटीच जाऊ का काळजी घे तिथे आवाजच येतो. फिक्स मध्ये ठरलेलं आहे साहेब आपलं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जावा. हॅलो दाद्या, ऐक ना, ते पोलीस आहे ना, ते त्यांच्या बायकोच्या लई काळजी तयारी, लई टेन्शन मध्ये. आता 10,000 रुपये नाही मागता येणार त्यांना लगेच. दाद्या, तू हसू राहिला का? हॅलो, काय झालं, तुला येडपीट लागलं का काय? अगे दीपे, आपण आता लखपती हो राहिलो, लखपती. आणि तू कुठे हजाराच्या बाता करू राहिली? काय लखपती? अगे दीपे, आता आपण लखपती होणार आहे, लखपती. तुला माहित नाही काय झालंय ते? अयो, एका रात्रीत असं काय घडलं की आपण लखपती होणार आहे? थांब थांब, मी तिकडे येतो. असं फोनवर नाही सांगू शकत. आवाज दिला ना की बाहेर ये लगेच. हा, नाही 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 दादा, इकडे इकडे नको, इकडे नको येऊ. हे इथलं लई डेंजर आहे काम, इथे नको येऊ तू. गुमान ये. आलोच. नाही नाही आई, हॅलो हॅलो हॅलो. हा, अयो, लखपती. जाऊ दे, म्हणू दे. दादा आले की चिली पिलींबद्दल बोलतो तरी त्यांची विचारपूस करता येईल ना. जय हिंद साहेब. जय हिंद. चिंचुके, ती डेड बॉडी सापडली होती, ती कुणाची होती, काय तपास लागला का रे? हा साहेब, ही डेड बॉडी ना आपल्या जिल्ह्यातली नव्हती, ज्या त्या जिल्ह्याला त्याची कागदपत्र पाठवून दिले. गुड. बरं ऐक ना, आर्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेली होती मीटिंगसाठी. त्या मीटिंगच्या सगळ्या डिटेल्स मला पाहिजेत. साहेब, कामं पेंडिंग पडलेत खूप. ही कामं उरकली की पुढच्या कामाला हात घालता येईल. अपर्णा मॅडमची तब्येत कशी आहे? म्हणजे त्या बऱ्या आहेत ना? काय बरी येते आता. काय आता पूर्ण रिकवर होत नाही तोपर्यंत मला तिच्याजवळ थांबायला लागणार आहे. त्यामुळे म्हटलं पेंडिंग कामं उरकून घेऊ. आर्याला सांग तेवढं. हा साहेब, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. तुम्ही अपर्णा मॅडमची काळजी घ्या. मी आहे की इथं सांभाळायला. चिंचुके, 2 वेळा मी आर्याचं नाव घेतलं. 2 वेळी विषय बदलला तू. आर्या कुठे? त्या कामानिमित्त बाहेर गेले. ड्युटीच्या वेळेत? हा, ते त्यांचं पर्सनल काम. चिंचुके, तू माझ्यापासून गोष्टी कधीपासून लपवायला लागलास? अहो, काय बोलताय साहेब? अहो, तुमच्यापासून मी काय लपवू शकतोय का? अहो, तुमची ती भीती. घाबरण्यासारखं कोणी काही केलंय का? आणि मुळात मला शिवाजीनगर फाईलच्या डिटेल्स पाहिजे. आर्या कुठे आहे? अहो साहेब, तुम्ही अशी चिडचिड नका की करू. चिंचुके, तुला माहितीये माझ्या मागं गोष्टींचा किती ताण येते. तू मला गोष्टी स्पष्ट का सांगत नाहीस? सॉरी साहेब. अरे मॅडम आहेत ना, अपर्णा मॅडम कुठं सापडल्यात त्याचा शोध घ्यायला गेले. काय? अहो, मी त्यांना म्हणलं होतं की साहेबांना ताण द्यायला नको, पण त्या म्हणल्या की मी अपर्णा मॅडमला शोधू शकले नाही, त्याचे कारण बघायला गेले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.